नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. अक्षय तृतीया 2025 या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे मी आंबे सगळ्या प्रकारचे जेवढे शेतामध्ये आहेत, नारळी आंबा, गावठी आंबा, परत केशर आंबा, आपण नारळी आंबा, केशर आंबा, रत्न आंबा, सिंधू आंबा, केशर या सर्व आंब्यांची पूजा केली, शेजाऱ्यांना दिले आणि ह्यात आपण उद्या मंदिरात देणार आहे किंवा संध्याकाळी मंदिरात देणार आहे. कलश स्थापन केला आणि आज जेवढी आंब्याची पट्टी आली घरीच जेवढे जेवढे लोक घेऊन गेले त्याची या पैशांची पूजा केली. शिवाय आईला पण दिवा लावला आहे, तिलाही आंब्याचा नैवेद्य दाखवला, देवांची पूजा केली आहे, आंब्याचं भलं मोठं तोरण बांधलं आहे. अशा प्रकारे आता पूर्णावरणाचा स्वयंपाकाची जोरातून तयारी चालू आहे. तर अक्षय तृतीया सण हा खूप महत्त्वाचा असतो, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. आज आपण आंब्याची झाडं पण लावणार आहे, कलमं. आपण त्यामध्ये पायरी, दशेरी, ATM आणि सिंधू, रत्ना आणि हापूस असं एक एक कलम छान मागवलं गेल्या महिन्यात, ते आज लावायचं आहे. शिवाय आळी करून ठेवलेत, प्रत्येक नारळाच्या आळ्यामध्ये वेल लावायचे. माझी आजी आज मुहूर्त करायची, ती परंपरा मी चालू ठेवली आहे. म्हणजे आकिती लाळं ग्रामीण भागात किंवा म्हणजे खेडेगाव भाषेमध्ये आकिती म्हणतात. तर आकितीला आळं आणि बेंदूर म्हणजे जो कर्नाटकी बेंदूर किंवा बेंदूर असतो पोळा, त्याला फळं येतात असं म्हण आहे. मग ते आज आम्ही ते बियांची पूजा करून, म्हणजे वर्षभर जेवढ्या बिया असतात त्याची आज पूजा केली जाते आणि थोड्या थोड्या बिया टोचल्या जातात. मग एक जरी वेळ आला तरी घरापुरता भरपूर होतो. तर चला मग आता अशा प्रकारे मी पूजा केली आहे, ते बघू शकता. सर्व प्रकारचे आंबे मी इथे ठेवले, देवांपाशी पण आंबे ठेवले. आता आमच्या शेतातल्या मसोबाला पण नारळ आणि नैवेद्य घेऊन चालले शिवराजे पप्पा. चला मग आता खूप गडबड आहे, तर दुपारी कलमं लावताना भेटूयात. पुन्हा एकदा अक्षय तृतीया या सणाच्या सर्व माझ्या यूट्यूबर फॅमिली, फेसबुक फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही अक्षय तृतीया तुम्हाला खूप यशदायी, आरोग्यदायी अशी जावो आणि सर्व चांगल्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण होत अशी मनोमन देवापुढे प्रार्थना करून पूर्वजांचे सर्वांना आशीर्वाद लाभो असं बोलून मी म्हणजे हा व्हिडिओ मी थांबवते. चला भेटू पुन्हा. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड आफ्टरनून, जय जिजाऊ, जय शिवराय. आपण आता हे 5-5 किलोच्या बॅगमध्ये असलेले आंबे लावणार आहोत. आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि त्याच्यासाठी मी हे 2 महिने झाडं ठेवली आहेत मुहूर्तासाठी. तर हा आहे दशेरी, त्याचे लेबल गेले ना त्याच्यामुळे मग मी हे लावलं होतं. शिवाय हा आहे पायरी. माझी आजी म्हणायची आजच्या मुहूर्तावरती झाडं लावावीत, आम्ही लावतोच. 2 महिन्यापूर्वी आपण 2 नाही 2.5 महिने होत आले तरी झाडं घेऊन ठेवली आहेत. दशेरी, पायरी आणि ATM आंबा आहे आपल्याकडे. शिवाय फणस आहे, तो आपण खालच्या महिन्यात लावतो आहे. आता इथं आज मुहूर्त करून आपल्याला आंबे बरेच काढायचे. शिवाय नारळ पण जाणार आहेत मुंबईला, एक 450 नारळ एकाबरोबर पाठवतो आहे आपण. बघू शकता हे नारळ सगळे पूर्ण पक्व झालेत. ह्यातले 20 नारळ आपण रोपं तयार करणार आहे. त्याचं पण आजच वाफ्यामध्ये नारळ लावून बी तयार करायचं आपल्याला. चला तर आता मुलांना पण घेऊन खेळत खेळत आपण हे आंबे लावणार आहे. हे विद्यापीठातून रोपं आणलेली बरं का, पण ही बरीच रोपं जळली, 20 रोपं जळली माझी, पुन्हा आणावी लागणार ती. तर या बच्चे कंपनीकडून आज एक एक रोप लावून घ्यायचं आहे. अरे लवकर या, कुठे ती? तर ही कोण आहे? तेजू, सांग तुझं नाव. तर ही आहे, अरे बापरे, परत सांग. तेजस्विनी शरण सलगरे. सरगाशरे मधून बोल. तेजस्विनी शरण सलगरे. अरे ही ते आमची तेजू आहे. आणि हा कोण आहे? शौर्य अनिल शिंदे. ही कोण आहे? श्रेया दत्तात्रय वेगळे. ही कोण आहे? काव्या सिकंदर. ओके, डॉक्टर काव्या आता झाड लावणार आहेत. आणि इकडे तू कोण आहेस? आरोही मकरन पाठे. मुंबई. हां, मुंबई, सांगोला, पूर्ण भारतातून सगळे ही टीम आलेली आहे. तर आता ही मस्तपैकी एक एक रोपं लावणार आहे. चला घ्या हातामध्ये एक एक. आणि अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून सुट्टी पण कारणी लागणार आहे. हळूहळू हळू खालीन पकडायचं दोन. ते नाही बाळा, आंब्याचं बेळ तेजू. हे घे भाभीची मागे. चला थांबा थांबा थांबा.
हा ते उचल शौर्य, झाड उचल. अजून कोण राहिलं? ओके, आता मीच राहिली वाटतं. तर आता हे मी माझ्या हातून लावणार आहे. चलो चलो, इकडे बघा, फोटो काढू तुमचा. थांबा, इकडे तेजू बाळा, हातात घ्या केक रोप. अच्छी भर. हे खाली खाली रे, खाली तोड, चालते, जीव आहेत खाली. अरे हातात घ्या आपलं आपलं रूप शौर्य, हळूहळू बाळा. लागले हाताला बेकार. चला, तरी आमची बच्ची कंपनी एकदम जोर शोरशी खांदा लागलेत. हो हो, मी इकडे सोडायचं आता. मी इथली बंद करून तिकडे झालं बरं, पूर्ण होते ना. मधली बंद करा, तिकडून मग बंद करा, येऊ दे ठिबक नाही. थोडा चालू ठेवा उगी, थोडा. हा बरं, भरून इकडे जाईल. हा खोद ना, काय माती आणि हे आमचे राखीव प्लेयर. दमली नाही. हो, हळू शौर्य, पायावरती. बघ, व्हिडिओ करताना शायनिंग खातो. छबू तू खात नाही का गं? ते छबू छबू म्हणते सारखं आम्हाला. छबू म्हणजे एक बाई आहे घरातली ग, तिचं नाव आहे. नाही 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 नाही, माझे पप्पा होते ना, त्यांची आत्या, खूप म्हातारी आजी आहे ती. एक आजीचं नाव आहे. म्हणजे मोठे बाबाची बहीण, मोठे पप्पाची आत्या. मोठे बाबा ती ना सगळ्यांच्या मध्ये 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 करायची, बरोबर. वहिनी तिला छबू छबू म्हणायचे. मग ते तिचं नाव छबू आहे. मग ते छबू सारखी करती, छबू सारखी करती. आधी खेळताना पण ना माझ्यावर राजा असला, श्रेयावर राजा असला, कोणावर छबूच म्हणते. ते घरातलं भाग. छबू छबू छबू. आता थांब, भाभी करते, भाभी तुम्हाला शिकवते. भाभी दाखव, ते नारळ ठेवले का ग दीदी? ए, नारळ ठेवले ते पडलेले. जा, किती ठेवा, जा तू. ए जा, आरो तुम्ही जा, खाली पडले ते फक्त उभा करा. करायला मी इथं काम. भाभी, आम्ही तोपर्यंत टाइमपास करतो. नाही असं बेडगाय कसं काम माहिती माहिती. हा, असं पाहिजे तू जरा. चुकीचं आणलं हिने. हळू हळू हळू. आपण खत आणूयात की थोडा थोडा, शेणखत आणा की बादली भरून पांढरे. वाळलं 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 भुसा. सिंगल सुपर टाकलं असतं, सिंगल सुपर फॉस्फेट, पांढऱ्या पोतातलं. सुपर गोळी म्हणतात. हा, बस बस बस. आपण ह्याच्यात थोडी सुपर गोळी टाकली आहे, कारण मुरमाड पूर्ण जमीन आहे, मग मुळ्या खोल जातात, भुसभुशीत होतं, मग सुपर गोळी टाकते मी थोडंसं. ते नाही भाभी, ते नाही लावायचं आता, ते केशर आहे, ते लावा, दशेरी लावा, चेरीच्या मागचं. त्याला पाणी ठेवलं काय होतं? काय नाही, मुळ्या वाढतात बाळा, जमीन भुसभुशीत होते. आज्या हुंडी, हुंडी हुंडी धरा इकडे, हुंडी धरा ती. आज्या धरायचं तसं नाही, आता खालचं ते पूर्ण कुंडी धरायची मातीची. जय गजानन गणपती मंगल मूर्ती. हळूहळू, खालची मुळी नसती मोडू द्यायची. वडा हळूच चढा, हळूच हळूच हळूच. गणपती बाप्पा लावा, व्यवस्थित व्यवस्थित भाभी. थांब थांब थांब, तिरकं बसलंय, तिरकं माझ्याकडं, तिरकं बसले. थांबा रे, ते नको टाकूस, झाड जाईल. झाड तिरकं. हा तेच तेच, सर्व बसले. थांब थांब. सोडू नका माती. थोड सरळ कर, इकडं इकडं आपल्याकडे बडा.
हा हा तर लाव लागा रे माती टाक चक्र ती टाकू दे ना मुलांना हाताने हा आता टाका तर या सुट्टीमध्ये आमच्या मुलांनी 5 आंब्याची अगदी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रोपं लावलेत. तर मुलं अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती अगदी 5 रोपं लावत आहेत वेगळी व्हरायटीची. त्यात दशेरी आहे, पुन्हा पायरी आहे आणि अरे यार कोणकोणते आपल्याकडे दशेरी, पायरी, सदाबहार आणि इमाम पसंत आणि कोणता लावलाय केशर, एक वेगळा केशर लावलाय सुपर केशर म्हणजे लावतोय आम्ही. त्याला मुलांकडे एक तर मुहूर्त केला, आता मुलं खेळायला जात आहेत किंवा लावू शकतील माहित नाही. तर आपण ही लावली 5 झाडं बागेमध्ये म्हणजे फ्लावरिंग छान होईल आणि वेगळ्या व्हरायटीचं खायला मिळेल ना. याच मोठ्या आंब्यांबरोबर त्यांना पाणी पण जाणार आहे. खाली आपल्याला आंबे उतरायला जायचंय. काय झालं बापी मार्किंग करते हळूहळू. हे सगळे तिथं बसा रे 1 मिनिट वरती बघ. एकदा तुम्ही झाडाला पकडा की तुमचा फोटो काढते. झाडे लावा नाही, पहिले झाडं स्वतः लावूयात मग लोकांना सांगायचं असतं. नुसतं झाडं लावा कोणच लावत नाही. मग पहिले झाडे लावू, झाडे जगू असं म्हणायचं. चला आता तुम्ही खेळताय का करू लागताय बघा, खेळायला जाऊ शकताय. आंबे खायला आवडते शौर्यला, झाडं लावायला पळून चाललंय. शौर्यकडे गुड मॉर्निंग, नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. मी इकडे आत्ता म्हणजे पाणी जायची वेळ आली ना, कॉक फिरवायला आली होती. मला माझा चाफा इतका सुंदर फुललेला दिसला. ह्या चाफ्याचं रोप मला माझ्या बहिणीने दिलं होतं उमाने. तर आता फुलं लागत आहेत, किती सुंदर आहे. शिवाय आपला बोगनवेल तर एवढा बहरतोय, मोठा होतोय. कटिंग केली नाही आहे, आता जूनमध्ये याची कटिंग करून रोपं लावायचे. खूप बहरतोय तो. दुबार पारुशे आपल्याला एका झाडावरती पेरूच्या छोटंसं घरटं दिसलं, त्यात कुणीच नाही आहे. पिल्लं उडून गेले असेल किंवा मग मण्यांनी खाल्ले असेल. आमच्याकडे खूप मांजर आहेत. लहान लहान पेरू लागलेत. हा थायलंड पेरू आहे, थाई पेरू आहे. पेरूची फुलं बघितलेत का? पेरू पण छाटणीला आलेत. हे आमचं रेड नेपियर.